नमस्कार सर्वांना। आजची रेसिपी आहे बांगडा फ्राय। त्यासाठी मी बांगडे घेतले, 4 बांगडे आहे, सौंधाळे घेतले, 2-3 सौंधाळे आहेत। आता मी त्याच्यामध्ये कोकम टाकते, आवळ, मीठ टाकते, मीठ लावून ठेवायचंय ना, थोडंसं 1 आणि अर्धा टाकते, आपल्या अंदाजाने टाकायचं। हळद टाकते आणि आपला मालवणी मसाला म्हणजे लाल मिरची पावडर ते टाकते, 2 चमचे। जेवढं तिखट असेल तेवढं चांगलं। आता हे सर्व मी लावून ठेवते सर्व बांगड्यांना। जरा मीठ मसाला चांगला लागला ना, आंबोळ वगैरे, की चवीला चांगले येतात, लागतात। तर थोडा वेळ असं लावून ठेवते। तुमच्याकडे जर आवड असेल तर चिंच, लिंबूचा रस लावू शकता, लिंबूचा रस। कोकम असेल ना, कोकम भिजत घालायचे, त्याचं पाणी टाकायचं। तर आवळ सगळ्यांकडे भेटतं असं नाही, कोकम तर भेटतात दुकानामध्ये, भिजत ठेवायची पाण्यामध्ये, त्याचं टाकायचं। आता मी असं लावून ठेवते 10-20 मिनिटं, नंतर तुम्हाला मी फ्राय करताना दाखवते कसे फ्राय करणार ते। रवा आणि तांदळाचं पीठ हे सर्व मिक्स करून फ्राय करणार। चांगलं 10-20 मिनिटं होऊन गेले, चांगला त्यांना मसाला लागलेला आहे सर्व। आता त्याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी सर्व घेतले, रवा, तांदळाचं पीठ, मसाला, हळद आणि मीठ। आता हे सर्व मी मिक्स करून घेते। आता मिक्स करून घेते आणि तुम्हाला आता फ्राय करताना दाखवते। आणि याच्यामध्ये आता मी लसूण टाकले, ठेचून लसूण ठेचून घेतले। आता एक साइड झाले, आता त्यांना मी पलटते। लगेच पलटायचे नाही, 10 मिनिटं स्लो गॅसवरती फ्राय करायला घ्यायचं। एक साइड पूर्ण झाल्यावर पलटायचं। मी सर्व पलटून घेते, परत 10 मिनिटं परत फ्राय करते। मोठी असली ना, असं थोडंसं एक साइड नाही करायचं, पटकन शिजत नाही, मोठे पीस असल्यामुळे टाइम लागतो। आता पण थोडंसं परत 10 मिनिटं ठेवते, नंतर मी तुम्हाला दाखवते। बांगडा मच्छी फ्राय रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया पुढच्या भागात।